आता बघा रस्त्याने गाड्या चालू आहेत. आताच मला जाता जाता जो मोर दिसला होता हवाला साप, याचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवला आणि पोरं म्हणले चला आता थांबलं आपण प्रकारे एक दोन फोटो काढू. तिकडे आपले जे मित्र आहेत त्यांना चालून फोटो काढायचं का, ते त्यांचे फोटो काढतात. असं फोटो काढता असं आलो आम्ही कडेला. मी अशी बघत आले, ती बाटली दिसली मला इथे. हे बघा ही बाटली. म्हटलं ही काचेची बॉटल, एखाद्याची गाडी वगैरे पंक्चर होईल नाही का, म्हणून म्हटलं अशी उचलून अशी इकडे टाकते मी. अशी टाकणार तर समोर लगेच दुसरा साप दिसला. ते बघा तुम्हाला दाखवते हा दुसरा साप कुठे. प्रवासाने लई थकलेला आमचा प्रवास म्हणलं ना, पाय वगैरे लई जाम होतात. पण आता चला तुम्हाला दाखवायचं. इथे खाली हे असं दिसत पण ना, तुम्हाला झूम करून दाखवते तर साप आहे बरं का. असं नाही दिसत डोळ्याला पटकन, कारण ते झाडांमध्ये मॅच होऊन जातात, पण असतात साप. हे बघा हा पण एक विषारी. हे अशा पद्धतीने ते बसले, हात नाही लावत त्याला बरं का. त्यांच्या घरात आपण आलो, आपल्या घरात पण आले. ते बघा असं बसलं. आता हे काय करणार आहे कोणाला. हिरवे झाडं, सेम झाडाच्या पानांचा आणि झाडांचं हे जे फांदी आहे ना, ह्यांचा असा मिक्स कलर आहे त्याला. आत्ता जो मी तुम्हाला दाखवला ना, की हा मी आत्ता दाखवला, तर तो आणि हा साप सेम प्रजाती आहे, पण कलर वेगवेगळे आहेत. रंग वेगवेगळ्या रंगामध्ये भेटतात. आणि हे फार नशीब आहे, म्हणजे असे युनिक कलरचे साप बघायला भेटणं म्हणजे खूपच मोठं नशीब म्हणावं लागेल याला. तर म्हणजे मी एक चांगलं कार्य करायला गेलते. चला म्हटलं कोणाची तरी गाडी पंक्चर होईल म्हणून मी बॉटल फेकायला आले, पण त्याचं फळ मला लगेच भेटलं, की मला लगेच एक नवीन प्रजाती इथे बघायला भेटली. आतमध्ये तर भयंकर असं चेंबर वगैरे, इथून पाणीचा येण्या जाण्याचा मार्ग असं. इथे एकाने केळ फेकले, खाऊन फेकले. त्यांना तो साप नसेल दिसला, तो इथेच आहे पण त्यांना नाही दिसला. पण त्याला ते माहिती असावी लागते आपल्याला सापांबद्दल, कशा पद्धतीचे साप शेपटी हलवते. जो माझ्याकडेच बघतोय आणि शेपटी हलवते, माझ्याकडे बघतोय, पाठीमागे शेपटी हलवायचं काम चाललंय. आणि मलबारी पीठ वायपर मित्रांनो, विषारी साप. वायपर प्रजाती, ज्या सापाला वायपर नाव येतं त्या सापाचं तो साप विषारी समजायचा. आपल्या घोणसला पण वायपर म्हणतात. अरे त्याला समजलं बघा मी आलेली सगळं. हे साप आहे ना, असे संत न हालचाल करता असेच बसलेले असतात. जर आपला असा धक्का लागला ना तर मग ते चावतात देखील. तर हे वायपर साप म्हणजे आपली जी घोणस साप आहे तो पण एक वायपर प्रजातीचा साप आहे. त्याच्यानंतर एक फुरसे, सॉस्किल वायपर, घोणसला रसेल वायपर, तसा हा मलबारी पीठ वायपर साप आहे. तर जे वायपर प्रजाती सगळ्या विषारी प्रजाती. आणि हे झाडांवर राहणारे साप आहेत. झाडांवर राहतात, पूर्ण त्यांचं आयुष्य झाडांवर काढतात. कधीतरी चुकून खाली एखादा बेडूक वगैरे पकडायला येऊ शकतात, पण झाडांवरच ते शिकार वगैरे जास्त करून करतात. पूर्ण आयुष्य झाडांवरच असतं. आणि विषारी असतात, पण असं कुठे जाऊन स्वतःहून कोणाला बाईट करत नाही. ते एका ठिकाणी बसलेत आणि आपला जर त्यांना धक्का लागला तरच मग ते चावतात. तर बघा हा पण एक विषारी प्रजातीचा वायपर साप आहे. आता वायपर साप कोणते तर आपल्याकडे तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघता ती रसेल वायपर, तो पण विषारी. त्याच्यानंतर हा झालाय, ह्याचं नाव आहे मलबारी पीठ वायपर, तो पण विषारी. त्याच्यानंतर एक सॉस्किल वायपर म्हणजे फुरसे, तो पण विषारी. आणि ह्याच्याच रंगाचा अजून एक सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला होता, त्याचा रंग वेगळा होता पण सापाची प्रजाती एक. म्हणजे जेवढ्या सापांना असं वायपर नाव दिले ते सगळे विषारी. आता हा बघा किती शांत पद्धतीने इथे बसलेले आहे, असेच हे शांत बसलेले असतात. आणि हा झाडावरचा साप आहे. झाडावरचा साप म्हणजे कसं, हे साप आहे ना झाडावरच पूर्ण त्यांचं आयुष्य घालवतात, झाडावरच शिकार करतात आणि खाली सुद्धा येतात शिकारीसाठी. खाली सुद्धा ते उतरतात, खाली सुद्धा येऊन सरडा म्हणा, बेडूक म्हणा, पाल किंवा काय जे असेल इथे त्यांचं खाद्य ते खाली येऊन सुद्धा शिकार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे आपलं घोणस साप आहे वायपर प्रजातीचा, तो काय करतो, अंडी नाही देत, मग काय देतो, पिल्लं देतो. तसं हा साप सुद्धा पिल्लच देतो. वायपर प्रजातीचा हा साप सुद्धा कुठेही अंडी नाही घालत, हा सुद्धा काय करतो, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो.
तर असूयात, त्याला आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं, तर त्याच्या जागामध्ये आहे, त्याला आपण ठेवूयात आणि निघूयात. आजूबाजूला पण अजून पण म्हणजे शोधले तर अजून पण सापडतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. जे आपल्या जाता जाता रोडच्या साईडला जेवढे साप दिसले तेवढे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेत मी. कारण इथे सापाचा खजीर नाच म्हणावं लागेल, पावलावर साप आहेत. शोधले तर भेटतात, पण रस्त्याने जेवढे दिसतील तेवढ्याचे व्हिडिओ तुम्हाला मी माहितीचे काढलेले आहेत. त्यांना न हात लावता, त्यांना न डिस्टर्ब करता. आता याला न डिस्टर्ब करता आपण इथून निघून जाऊ, त्याच्या जागी त्याच्या असू दे.